सर्वात मोठी बातमी शरद पवार गट महायुतीत जाणार. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत जाण्यासंबंधी दोन मतप्रवाह असल्याच्या बातम्या सुरू आहेत. एका गटाला सत्ताधारी बाकावर बसायचं आहे, दुसऱ्या गटाला विरोधी पक्षात. पण आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत 10 आमदार आहेत, 8 खासदार आहेत. शरद पवारांनी या सर्व आमदार खासदारांसोबत बोलण्याची जबाबदारी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवल्याची चर्चा आहे. त्याशिवाय भाजपसोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची जबाबदारी सुद्धा एका नेत्यावर दिल्याची माहिती आहे. भाजपसोबत जायचं की नाही याबाबत आमदार खासदारांची मतं जाणून घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडणार आहेत. मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर काही दिवसांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येऊन सत्तेत सहभागी होणार होते असं अजितदादांच्या हयातीत ठरलेलं अशा चर्चा सुरू झालेल्या. त्यानंतर या सर्व चर्चा मागे पडल्या. पण आता पुन्हा एकदा शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. पवार गट एनडीए महायुतीत आल्यास सत्तेत काय वाटा मिळेल या संदर्भात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोन नेत्यांची चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडीतून पवार गटाच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या हालचाली दिसून येत आहेत.